चला तर मग मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग आपला नेहमीचा डायलॉग, हसताय ना हसायलाच पाहिजे। चला तर मग आज आपण आलेलो आहोत दोडकं खुरपण्यासाठी। आज आपलं काम आहे दोडकं खुरपणी चालू आहे। बघा इथं अगोदर ह्या रानात टोमॅटो होती, टोमॅटो काढून बघा आता आपण दोडकी लावलेले आहेत। इथं बघा किती छान असं दोडकं आलेलं आहे आणि आता आजचं खुरपण चालू आहे। आणि ह्याचं फाउंडेशन काढलं नाही कारण की ह्याच्यावर दोडक्याचा वेल छान चढतो म्हणून। बघा टमाटे पण उपडून खाली टाकलेले आहेत, ती वाळून गेलेले आहेत। आपण ह्यातलं खुरपणी करायला लागलेलो आहे। दोडका पण असा छान असा बघा किती लांब आलेला आहे आणि आबळ आल्यामुळे जास्तच म्हणजे हे दोडकं लांबतात। आता आपण ह्याचं थोडंसं खुरपण राहिलेलं आहे आणि आता आपली सुट्टी झालेली आहे। चला बघा मग किती छान असं आलेलं आहेत आणि खुरपण करणं आवश्यक आहे कारण की आळी येऊ नये, गवतावरची आळी ह्याच्यावर जाती म्हणून आपण खुरपण करून घ्यायला लागलेलं आहे। आणि बघा आता सुट्टी झालेली आहे, आता बायकांची गडबड चाललेली आहे घरी जाण्यासाठी। आता आपण बाहेर चाललेलो आहे। बघा मग सुट्टी झालेली आहे। बघा किती छान असं मस्त असं दोडका आलेला आहे। आणि बघा इथं तांदूळाची भाजी आहे आणि तुम्हाला अशा भाज्या भेटतात का तुमच्याकडे बघा सांगा आम्हाला, कारण आम्हाला इकडं सगळ्या खूप असं छान असं पालेभाज्या भेटतात, न पाणी मारता आणलेलं असतात। ह्या बघा असं आबाळ पण खूपच छान आलेलं आहे, त्याच्यामुळे मस्त वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण जरासा बारीक यायला लागलेला आहे। बघा किती छान वाटायला लागले, वातावरण छान असलं की खूपच मन पण प्रसन्न वाटतं। आणि बघा इकडं मका आहे आणि पावसामुळे किती नुकसान झाले बघा। पावसामुळे नांगरणी ती काय सुद्धा शेतात धान्य आपल्याला पेरता येईना, कारण आता ज्वारी पेरणीचा दिवस आहे तर सारखा पाऊस यायला लागलाय, वापसच नाही तर आणि सारखं पण आबाळ भरायला लागल्यामुळं कसं करायचं बघा। इथं पाणी पण किती आहे, खूप असं आहे आणि सुट्टी झाल्यामुळं बायका पण घरी जायची खूपच ओढ लागलेली आहे बायकांना। बघा इथं कडीपत्त्याचं पण झाड आहे, म्हणल्या की चला भाजीला कडीपत्ता घेऊया, घेतला कडीपत्ता, कोणी नाही घेतला कोणी घेतला। बघा इकडं पण किती पाणी असं भरपूर आहे, कसला वापसाच नाही। आणि असं जर पाणी जर साठून राहिलं तर कधी ज्वारीला आपल्या ज्वारी पेरण्यासाठी वापसा येणार बघा, कारण ज्वारी आता ह्या वर्षी खूपच मागणार आहे। अजून वापसा नाही, वापसा येणार कधी, मग आपण ज्वारी पेरणार कधी बघा, माग असंच होणार बघा ज्वारी। आणि बायकांचं चालण्याचं पण बघा इकडं फास्ट चाललेलं आहेत। इकडं पण बघा किती तळ आहे, ही छोटंसं तळ नाही विहीर आहे, विहीर बघा किती भरलेली आहे।